श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 34. वीरभद्रास सजीव केले. मच्छिंद्रनाथाने त्रिविक्रम राजाचा देह सोडला. अडभंग कथा. रेवणनाथ जन्मकथा. युद्धामध्ये वीरभद्र जळल्यानंतर शंकर शोक करीत बसले. ही गोष्ट गोरक्षनाथांच्या लक्षात येताच त्यांचे अंतःकरण द्रवून गेले. त्याने विचार केला की ज्यावेळेस गुरुने मला बद्रिकाश्रमात तपश्चर्येस बसविले त्यावेळी शंकराने माझ्याविषयी विशेष काळजी बाळगली होती व पुष्कळ श्रम घेतले होते. माते समान त्यांनी माझा प्रतिपाळ केला. असा माझा स्वामी आज पुत्राच्या मरणाने शोक करीत बसलेला आहे. हे मी पाहावं हे मला शोभत नाही आणि हे अयोग्य कर्म माझ्याकडून झाले असा मनात विचार आणून गोरक्षनाथ शंकराच्या पाया पडला आणि म्हणाला, वीरभद्राचे तुम्हास अतिशय दुःख झाले आहे, परंतु जर मला त्याच्या अस्थी आणून द्याल तर मी वीरभद्रास उठवीन. संजीवनी मंत्राच्या योगाने मी त्यास तेथेच उठवले असते, पण सर्व राक्षसांच्या मेळ्यात तो जळला असल्यामुळे त्याच्याबरोबर पुन्हा राक्षस उठते. मग वीरभद्राची हाडे मी ओळखून घेऊन येतो असे सांगून शंकर समरभूमीवर गेले. जी हाडे शिवनामस्मरण करतील ती वीरभद्राची हाडे असे ओळखून गोरक्षनाथांजवळ आणली. मग गोरक्षनाथाने संजीवनी मंत्र सिद्ध करून वीरभद्रावर भस्म टाकताच वीरभद्र उठून धनुष्यबाणाची चौकशी करू लागला. म्हणू लागला, आता राक्षसांचा संहार करून शेवटी गोरक्षनासहित यमपुरीस पाठवून देतो. तेव्हा शंकराने त्यास म्हटले, आता व्यर्थ बोलू नको. नंतर त्यास संपूर्ण मजकूर निवेदन केला आणि त्याची व गोरक्षनाथांची मैत्री करून दिली. इतक्यात वायुचक्री भ्रमत असलेले 72,84,00,000 शिवगण गोरक्षनाथास नमस्कार करून परत कैलासास गेले. मग गोरक्षनाथही मच्छिंद्रनाथांचे शरीर घेऊन शिवालयात आला. इकडे त्रिविक्रम राजा राजविलासात निमग्न झाला होता. एके दिवशी तो नित्याप्रमाणे दर्शनात शिवालयात गेला असता गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांच्या शरीराचे तुकडे जवळ घेऊन बसलेला दिसला. तेव्हा त्यास राजा प्रीतीने भेटला. मग राजाने सर्व वृत्तांत विचारल्यावरून गोरक्षनाथास त्यास सर्व वृत्तांत निवेदन केला. तो ऐकून त्यास तळमळ लागली. त्याने गोरक्षनाथास सांगितले की काही दिवस असाच धीर धरून राहा. धर्मनाथास राज्यावर बसवून मग मी येतो असे सांगून तो राजवाड्यात गेला. त्याने लागलेच त्या गोष्टींविषयी प्रधानाचा विचार घेऊन एका सुमुहूर्तावर धर्मनाथास राज्याभिषेक केला. त्या उत्सव समयी याचकास विपुल धन देऊन संतुष्ट केले. पुढे एका महिन्यानंतर एके दिवशी त्रिविक्रम राजाच्या शरीरातून निघून मच्छिंद्रनाथ शिवालयात ठेवलेल्या आपल्या देहात गेले. इकडे राजवाड्यात राजास उठण्यास वेळ लागल्यामुळे राणी महालात गेली व हलवून पाहते तो राजाचे शरीर प्रेतवत पडलेले. मग तिने मोठा आकांत मांडला. इतक्यात धर्मनाथ धावून गेला व प्रधान आदी करून मंडळी जमली. ह्या बातमीने नगरात एकच हाहाकार होऊन गेला. त्रिविक्रम राजा मरण पावला हा वृत्तांत शिवालयामध्ये गोरक्षनाथ होता त्यास लोकांकडून कळला. तो ऐकून त्याने संजीवनी प्रयोगाने भस्म मंत्रून अस्थि मांस वगैरे जमवाजमव केली. तोच मच्छिंद्रनाथाने देहात प्रवेश केला व उठून बसला. इकडे राजाचे प्रेत स्मशानात नेऊन तेथे सर्व संस्कार झाल्यावर लोक घरोघरी गेले. रेवती राणीने मात्र मच्छिंद्रनाथांचा देवालयातून शोध आणविला होता. तिचा मुलगा धर्मनाथ यास राजाच्या मरणाने अतिशय दुःख झाले. त्यास उदक अन्न गोड लागेना. त्यास आपला प्राणही नकोसा झाला. हे पाहून रेवती मातेने त्यास एकीकडे नेऊन सांगितले की तू व्यर्थ शोक करतोस. बाळा, तुझा पिता मच्छिंद्रनाथच होय. तो चिरंजीव आहे. तू आत्ताच शिवालयात जाऊन त्यास प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून ये. मच्छिंद्रनाथ माझा पिता कसा म्हणून धर्मरथाने रेवती राणीस विचारल्यावर तिने मच्छिंद्रनाथांच्या परकाया प्रवेशाची समग्र वार्ता त्यास निवेदन केली. ती ऐकून धर्मनाथ लवाजम्यास निशीर शिवालयात गेला व धर्मनाथांच्या मच्छिंद्रनाथांच्या पाया पडून त्यास पालखीत बसवून राजवाड्यात घेऊन आला. तो 1 वर्षभर तेथे होता. नंतर मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, चौरंगीनाथ हे तीर्थयात्रेत जावयास निघाले. त्या समयी धर्मनाथास परम दुःख झाले. तोही त्यांच्या समागमे तीर्थयात्रेत जावयास सिद्ध झाला. तेव्हा मच्छिंद्रनाथाने त्याची समजूत घातली की मी 12 वर्षांनी परत येईन. त्यावेळी गोरक्षनाथांकडून तुला दीक्षा देववीन व मज समागमे घेऊन जाईल. आता तू रेवतीची सेवा करून आनंदाने राजवैभवाचा उपभोग घे.
अशा रीतीने मच्छिंद्रनाथाने त्याची समजूत केल्यावर ते तिघे निघून गेले. ते त्रिवर्ग तीर्थयात्रा करीत करीत गोदातटी धामा नगरात येऊन पोचले. त्या ठिकाणी गोरक्षनाथास माणिक शेतकऱ्याचे स्मरण झाले. त्याने त्या मुलाबरोबर झालेला सर्व मजकूर मच्छिंद्रनाथास कळविला. मग शेताची जागा लक्षात आणून तिघेजण माणिकाजवळ गेले. तेथे तो काष्टासमान उभा असलेला त्यांनी पाहिला. त्याच्या अंगावर तिळभर सुद्धा मांस नसून हाडांचा सांगळा मात्र उरला होता व तोंडाने सारखा राम मंत्राचा जप चालला होता. त्याचे ते कडक तप पाहून गोरक्षनाथाने तोंडात बोट घातले व मी म्हणतो तो हाच माणिक असे त्यांनी मच्छिंद्रनाथास सांगितले. मग तिघेजण त्याच्या जवळ गेले व त्यांनी त्यास तप पूर्ण करावयास सांगितले. तेव्हा त्याने त्यास उत्तर दिले की तुम्हाला ही पंचायत कशाला पाहिजे? तुम्ही आपले येथून चालू लागा. विनाकारण का खोटी करता? त्यांनी त्यास जे जे करावे त्या त्या प्रत्येक प्रश्नाचा माणिक उलट जबाब देई. ते पाहून आता ह्यास युक्तीने ताळ्यावर आणतो असे गोरक्षनाथाने म्हटले. मग गोरक्षनाथ एकटाच तेथे राहून मच्छिंद्रनाथ व चौरंगीनाथ जवळच्या झाडाखाली बसले व गोरक्ष काय करतो हे पाहू लागले. गोरक्षनाथाने माणिकाजवळ उभे राहून मोठ्याने म्हटले की आहा, असा तपस्वी मी अजून पावे तो पाहिला नव्हता. अशाचा उपदेश घेऊन ह्यास गुरु करावा हेच चांगले. माझे दैव उदयास आले म्हणून समजावे. नंतर गोरक्ष त्यास म्हणाला, स्वामी, मी आपणास गुरु करीत आहे, तर आपण कृपा करून मला अनुग्रह द्या. हे ऐकून माणिक त्यास म्हणाला, बेट्या, एवढा मोठा झालास तरी तुला अक्कल आली नाही. तू मला गुरु करू पाहतोस, त्यापेक्षा तूच का माझा गुरु होईनास? त्याचा उलटा जबाब येणार हे ओळखून गोरक्षनाथाने त्यास हा प्रश्न केला होता. त्याप्रमाणे उत्तर ऐकताच गोरक्षनाथाने त्यास मंत्रोपदेश केला. त्यामुळे तो त्रिकाळ ज्ञानी सोडून गोरक्षनाथांच्या पाया पडला. तेव्हा गोरक्षनाथाने शक्ती प्रयोग मंत्रून त्यास मच्छिंद्रनाथांकडे नेले. त्यांनी त्याचा विचित्र स्वभाव पाहून त्याचे नाव अडबंग असे ठेवले व त्यास नाथ दीक्षा देऊन ते चौघे मार्गस्थ झाले. वाटेत गोरक्षनाथाने अडभंगास सकल विद्यात निपुण केले. नंतर तीर्थयात्रा करीत 12 वर्षांनी प्रयागास आले. त्यावेळेस धर्मनाथ राजास पुत्र झाला असून त्याचे नाव त्रिविक्रम असे ठेवले होते. हे चौघे गावात आल्याची बातमी धर्मनाथास समजताच तो त्यास सामोरा जाऊन राजवाड्यात घेऊन आला. धर्मनाथाने आपल्या मुलास राज्यावर बसवून आपल्या योग दीक्षा करण्याचा निश्चय केला. माघ महिन्यातील पुण्यतिथी द्वितीया जिल्हा धर्मबीज असे म्हणतात. त्या दिवशी गोरक्षनाथाने धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली. त्यावेळेस सर्व देव बोलवले होते. नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता. सर्वजण प्रसाद घेऊन आनंदाने आपापल्या स्थानी गेले. दर साल असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी देवांना सुद्धा सर्वांनी आपली इच्छा दर्शवली. मग धर्मनाथ बीजेचा उत्सव प्रतिवर्षी करण्याची गोरक्षाने त्रिविक्रमास आज्ञा केली. तेव्हा सर्वांस आनंद झाला व दरसाल या दिवशी उत्सव होऊ लागला. गोरक्षनाथाने आपल्या किमयागिरी नामक ग्रंथात असे लिहिले आहे की आपापल्या शक्त्यानुसार जो कोणी हे बीजेचे व्रत करील त्याच्या घरी दोष, दारिद्र्य, रोग आदी करून विघ्ने स्वप्नात देखील यावयाची नाही. त्या पुरुषांचा संसार सुयंत्रित चाललेला प्रत्यक्ष लक्ष्मी यांच्या गृही वास्तव करील. याप्रमाणे धर्मनाथ बीजेचा महिमा होईल. धर्मनाथास नाथदीक्षा दिल्यानंतर ते तिघेजण त्यास घेऊन निघाले. त्यांनी तीर्थ फिरत फिरत बद्रिकाश्रमात जाऊन धर्मनाथास शंकराच्या पायावर घातले व त्यास त्याच्या थाटाने मावंदी केली. मावंद्याकरिता सर्व देवांना बोलावून आणले होते. मावंदी झाल्यावर सर्व देव वर घेऊन निघून गेले. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, चौरंगीनाथ व अडबंगनाथ व धर्मनाथ असे 5 जण तीर्थयात्रेस निघाले. ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून पूर्वी 88 सहस्त्र ऋषी उत्पन्न झाले. त्याच वेळी जे थोडेसे रेत पृथ्वीवर रेवा नदीच्या तीरीस पडले होते त्यात चमसर नारायणाने संचार केला. तेव्हा पुतळा निर्माण झाला. ते मूल सूर्यासारखे दैदिप्यमान दिसू लागले. जन्म होताच त्याने एकसारखा रडण्याचा सपाटा लावला. त्यात संधी सहन सारुक या नावाचा एक कुणबी पाणी आणावयास नदीवर गेला होता. त्याने ते मूल रेतीत पडलेले पाहिले. तेव्हा त्याचे हृदय कळवळले.
त्याने त्या मुलास उचलून घेतले व घरी नेले आणि रेवातीरी वाळवंटावर पुत्र सापडल्याने वर्तमान स्त्रीस सांगितले व त्यास तिच्या हवाली केले. तिने आनंदाने त्यास स्नान घालून पाळण्यात आपल्या पोटच्या मुलाशेजारी निजविले. तो रेवातीरी रेवेत सापडला म्हणून त्याचे नाव रेवणनाथ असे ठेवले. त्यास थोडे थोडे समजू लागताच तो काम करावयास बापाबरोबर शेतात जाऊ लागला. तो 12 वर्षाच्या वयात शेतीच्या कामात चांगलाच हुशार बनला. एके दिवशी रेवणनाथ मोठ्या पहाटेच उठून आपले बैल रानात चरावयास नेत होता. त्या समयी लखलखीत चांदणे पडले होते. ह्यामुळे रस्ता साफ दिसत होता. इतक्या दत्तात्रेयांची स्वारी पुढे येऊन थडकली. दत्तात्रेयास गिरिनार पर्वती जावयास होते. त्यांच्या पायात खडावा म्हणून असून त्यांनी कौपीन परिधान केली होती. जटा वाढविल्या असून दाढी मिशी पिंगट वर्णाची होती. असा तिन्ही देवांचा अवतार जे दत्तात्रेय जात असता त्यांची व रेवणनाथांची भेट झाली. त्यास पाहताच रेवणनाथास पूर्ण ज्ञान होऊन पूर्वजन्माचे स्मरण झाले. मग आपण पूर्वीचे कोण व हल्लीचे कोण व कसे वागत आहोत याची त्यास रुकरुक लागली. तसेच मला आता कोणी ओळखत नाही, मी अज्ञावत पडलो असे त्यास ज्ञान होऊन तो स्तब्ध राहिला. तेव्हा तू कोण आहेस असे दत्तात्रेयाने त्यास विचारल्यावर त्याने उत्तर दिले, तुमच्या देहात तिन्ही देवांचे अंश आहेत. त्यात सद्गुणी जो महापुरुष तो मी असून मला येथे फारच कष्ट भोगावे लागत आहेत. आता कृपा करून या देहास सनात करावे. इतके बोलून त्याने दत्तात्रेयांच्या पायावर मस्तक ठेवले. त्याचा दृढ निश्चय पाहून दत्तात्रेयांनी आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवला. 9 नारायणांच्या अवतारांपैकी हा चमस नारायणाचा अवतार होय हे दत्तात्रेयास ठाऊक होते. त्यास दत्तात्रेयाने त्याच वेळेस अनुग्रह का दिला नाही अशी शंका येईल. पण त्याचे कारण असे की भक्ती मार्गाकडे प्रवृत्ती झाल्यापासून अनुग्रह देऊन उपयोग नाही. यास्तव भक्तीकडे मन लागेल म्हणजे ज्ञान वैराग्य सहज साध्य होईल असा विचार मनात आणून दत्तात्रेयाने फक्त एका सिद्धीची कला त्यास सांगितली. तेव्हा रेवणनाथास परमानंद झाला. तो त्याच्या पाया पडून आनंद पावल्यानंतर दत्तात्रेय निघून गेले. एक सिद्धी प्राप्त झाली. तेवढ्यात त्याचे समाधान मानल्यामुळे तो पूर्ण मुक्त झाला नाही. श्री गुरुदेव दत्त.